and then they are very dejected that मैंने इतना डिस्टर्ब. किया, हाँ डिस्टर्ब, इतना डिस्टर्ब कि उनके आगे के काम पे असर हो जाता है। तो हम हमको समझ में आता है कि ये एक अटैचमेंट हुआ है रिजल्ट के ऊपर, एंड देयर इज मोर टू इट व्हिच वी नॉट I'll सी। tell you the secret of money. सॉरी। I'll tell you secret of money. या। Secret of money. Yeah. Secret of money is, Lord has decided he will give you a certain amount of money, whatever it is, X amount. And that money he will see to it that it remains permanent with you. Even if you spend, you will get it more. If you get more, it will become less, and you'll get whatever it is destined for you. So unnecessary striving for it, कुछ नहीं होता है रे. कभी कभी without doing anything you are getting everything, and कभी कभी after striving so much you are getting nothing. किती वेळ असं होतं की माझे लायकी नसताना मला पैसे मिळतात, आणि कधी कधी मी इतकं काम करतो, कष्ट करतो, तरी तर पैसे मागतो, पैसेच मिळत नाही. मग त्यावेळेला हे पैशामुळे आपलं सुख नाहीये हे कधी समजणार ईश्वराला माहिती. आपलं सगळं सुख पैशातच ठेवलंय की मला पैसे मिळाले की माझं आयुष्य छान छान होईल, सुख करवेल, आणि मग मी आनंदाने जगेन. एवढे आता मराठीत बोलत जाऊ दे, मराठी इतके हजारो करोडोनी लोक आहेत, लाखोनी, की ज्यांच्याकडे पैसे आहेत पण ते तरी दुःखी आहेत की नाही. खूप पैसे आहेत. ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे विचार मना तुझी शोधून पाहिजे. कोण सुखी आहे जगात? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन दुखी, धन रहित उदास. कोणाचं तणाचा प्रॉब्लेम आहे, बॉडी प्रॉब्लेम, फिजिकल प्रॉब्लेम, कोई मन दुखी. ही वॉन्ट्स रिस्पेक्ट अँड नो वन इज गिव्हिंग. आपला प्रॉब्लेम ऑलवेज इज व्हॉट वी डिमांड रिस्पेक्ट and no one gives us. In fact, we should command respect. Meaning what? When you demand something from anything from somebody, you don't get it. But if you command, meaning what? If our character should be such that looking at you, automatically people should start respecting you. कधी बोल ग वागेश्वरी का म्हणते का? नाही ना. हात केल्यावर मला वाटतं काय बोल. नाही म्हणलं की पैशांवर, व्यक्तींवर, परिस्थितीवर, तब्येतीवर सगळ्यावर आमचं सुख अवलंबून हा. असतं. कारण काय सांग बरं, कारण तूच सांग. त्यातली आसक्ती. आसक्तीपेक्षा मला माझं देह सत्य मानलंय म्हणून एक सगळं लपडं. मी म्हणजे माझा देह, मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझी बुद्धी, मी म्हणजे माझा वासना, मी म्हणजे माझे आग्रह, मी म्हणजे माझं काय म्हणतात त्याला विचार. मी म्हणून तर म्हटलं मय अरु मोर तोरते माया. मी आणि माझं ते तू आणि तुझं म्हटलेलंच माया म्हटलं. कुठे काय टिकणार आहे? पंचमहाभूताचं घाणेरडं देह आहे, काय ठेवलं या देहात? रक्त, पू, मांस, अजून काय हाड, काय ठेवलं दुसरं? आणि त्याच गोष्टीला मी सत्य मानतो, आणि त्याच्या त्याच अशाश्वत गोष्टी, त्या इम्परमनंट गोष्टीपासून आपण परमनंट सुख एक्सपेक्ट करतो. म्हणजे आपण किती मूर्ख आहोत. जी गोष्ट स्वतः मुळात नाश पावणार आहे, क्षणाक्षणी आपण मरत आहोत, याचं पण आपल्याला हे नाहीये, भान नाहीये की एव्हरी मोमेंट वी आर डाईंग. विल नॉट लाईक इट बट इज द फॅक्ट. What every moment I am clinching closer to death. But in my what fancy, or in my state of arrogance, I just neglect those things. Everyone is dying. मैं थोड़ी आने वाला है, सब मरने वाले. अरे बाबा तुला पण जायचं एक दिवस. जेवढे मरणाचे जो नित्य स्मरण ठेवतो तोच परमपदी पोचतो. Put it in the back of the mind, remember that this is also going to pass away. Good, bad, better, worst, all things. And if I come to know that, then I will never stick to the fruits of action. I'll just do the action and keep myself aloof as a witness. Hey, if you can achieve this, म्हणून गुरुदेव म्हणतात की an alert and vigilant mind gives you success. Always be alert and vigilant. If my hand is moving, I should be aware that this hand is moving. आपल्या मध्येच डोकं खाजवतो, मग नाक खाजवतो. आपलेच हात आपल्याला माहित नाही काय करतो, हावभाव करतो. एकाला उगीच पाय हलवायची सवय असते, बसलं की पाय हलवत बसतो उगीच. काय गरज नाही, काय नाही, काय कुठले अननोइंग तुम्ही किती गोष्टी करता. एव्हरी ऍक्शन शुड बी डन विथ अलर्ट अँड विजिलंट माइंड, ऑलवेज. हॅपॅझर्डली नकोय. म्हणून गुरुदेवांचं आपण बघितलं उदाहरण, त्या सुशीला अम्मा सांगत होत्या मुली आहेत की वेन गुरुदेव वॉज देअर, ही वॉज
whenever we used to get a letter that WhatsApp बिट्सअप काय नव्हतं, लेटर्स यायचे, तर ही used to see to it, आणि ह्याने स्टॅम्प लावले फटाफटा फटाफटा, कोणी वाकडा लावला कोण तिकडं. So this is not the work, he said, this is not the way to work. He took all the envelopes again, he put water, took out the stamps and put them exactly where they should be put in the right hand corner. When every work should be done as a perfection, as if you are doing your puja unto the Lord. पत्र लिहिण्यात पण तुम्हाला व्यवस्थित एका होईत असणार आहे, सगळं छान अक्षर असणार आहे, कोपऱ्यात असं नाही काहीतरी केल्याने झालं. अलग लक्षात, माणसाचे छोटे छोटे गोष्टीने माणसाचा स्वभाव समजतो. तुम्ही घरात येता बाहेर घरात येता बाहेर काय करता, एक चप्पल पूर्वेकडे एक चप्पल पश्चिमेकडे. एका महात्म्याकडे एक माणूस आला, तीच गोष्ट आहे फक्त आमची एलिब्रिटी महात्म्याकडे, आणि मला एक चप्पल इकडे टाकली एक चप्पल तिकडे टाकली, ते जोरात महात्मा महात्मा काय चालले होते ते, म्हणतो महात्माजी महात्माजी, म्हणाला काय, म्हणे मला ब्रह्म पाहिजे, म्हणजे ब्रह्मज्ञान दिले. म्हणजे ते ब्रह्मज्ञान वगैरे जाऊ दे म्हणाले, तुला ते काय या जन्मी तर मला शक्य नाही वाटत आहे. का म्हणाले, तुम्ही ज्या चप्पल तुझी जी तुझ्या सगळ्या त्या घाणीपासनं, दगडांपासनं, काट्यांपासनं संरक्षण करते, त्याला तू इकडे तिकडे टाकून देतो, त्याची तुला किंमत नाही, तर बाकीच्या माणसांमध्ये देव कधी बघणार आणि त्याला तुला तुला काय जमणार नाही. आपल्याला ती जाणीव पाहिजे की आपल्यावर ज्यांनी थोडं जरी काय केलं तरी आपल्यावर तरी मनभर त्याचं हे पाहिजे, कृतज्ञता पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे. If someone has even a small thing to me, I should be grateful to him. And therefore, the best way to, evolve or rise is to always be thankful. Always be thankful. Say a prayer of thanks morning, afternoon, evening, night. God, thank you for giving me whatever you are giving to me. Maybe it is in your job, maybe it is in your house, maybe it is physically, maybe whatever it is. Let us be thankful, because last time we discussed, a single man cannot do anything. Single person cannot do anything. Every action has got the cooperation and of all the people around. म्हटलं ना, यज्ञ इज अ कोऑपरेटिव्ह एंडेवर म्हटलंय ना. Everyone working together will bring up a fruit. Modi alone can he do something? No. By the way, if you have got voting, please go and vote on 13th. Don't lose your vote. कोणाला मत द्या. I'm not preaching anybody. But you have to vote. There never be negligent for not to take. काय होतंय, असं नकोय, प्रत्येकाने मत द्यायलाच पाहिजे. झालं का, दिलं का वैभवी, मत दिलंय का नाही, ऐकू येत नाही. नाही ना, ऐकू येतंय? हा येते येते. हा, वोट द्यायला गावी चालली म्हटलं. कुठलं गाव? इंदोर. अच्छा, इंदोर. बरोबर, व्हेरी गुड. तुमच्यासमोर उदाहरण आहे. You got example in front of you. वैभव आवाज कमी कर. Yes, she is going to Indore to vote only. आणि आपल्या घराच्या बाजूला आहे, तरी काय मतदान करायचं, कुछ नहीं होता सर, हम वोट करके, किसी ने बोला कुछ नहीं होता सर, वोट करके कुछ नहीं होता, क्या होता है, खाली उधर जाके बटन दबा के आने का, क्या यार मुझसे जान दे, असं नका करू रे. आपला हक्क आहे तो. आणि तुम्हाला काय सांगतोय की तुमच्या 8 लोक आहेत तिथे, 8 लोकांच्या घरातले सगळ्यांना पण घेऊन जा. आलं का लक्षात, आलं का नाही, हो म्हणा. देखो ना, प्लीज वोट, बिकॉज अनलेस अँड अंटिल वी गो अँड सी, कसं असतं माहितीये काय, इव्हन स्पिरिच्युअल टेक ना आध्यात्मिक, की वेन समष्टी लोकांनी काहीतरी कुठली गोष्ट केली त्या गोष्टीत शक्ती असते. आता एवढी लोक जर सांगतात की मला हे पाहिजे, अमुक अमुक जे काय असेल, आता आम्ही तर मोदीच म्हणणार, दुसरं आमच्याकडे पर्यायच नाही. तर आम्ही जेव्हा मत देतो त्यावेळेला त्या समष्टी इच्छेचं परिवर्तन आपल्या देशाच्या उन्नतीमध्ये होतं ऑलवेज. So therefore, coming to my point, Modi single person cannot do anything. When when he has got a backing of the volunteers, his ministers, his his PR team, his all the things, then only it comes up. मग त्यांचं जर असेल तर आपलं पण असंच आहे ना, की आपल्याला पण आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला सगळ्यांचं जर सहकार्य मिळेल. साधं आपल्याला जर मुलगा कॉलेज जायचं असेल, शाळेला जायचं असेल, तर आईने वेळेवर ब्रेकफास्ट द्यायला पाहिजे,
त्याला जर सगळं व्यवस्थित उरकायला पाहिजे, त्याचा वेळ सगळं व्हायला पाहिजे, त्याची स्कूल बस किंवा त्याला शाळेत पोहोचवायला पाहिजे, ट्रॅफिक लागायला नको, नंतर कोणी मध्ये यायला नको, स्कूटर व्यवस्थित पाहिजे, स्कूटर किती फॅक्टर्स आहेत. हे जर सगळे व्यवस्थित ज्या वेळेला घडतात त्यावेळेला ती कृती होते, हो की नाही. मग ती कृती व्हायला इतके जर लोक जबाबदार आहेत, लेट शुड बी ग्रेटफुल अँड थँकफुल टू देम. म्हणून नेहमी आपल्या प्रार्थना सांगितले ना, समस्त लोका सुखीनो भवंतु तेव्हा लोका समस्त सुखीनो भवंतु. म्हणून ज्या 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 लोकांनी मदत किंवा सगळे जी काही लोक येतात आपल्या परिस्थितीत, लोक म्हणजे 14 लोक पण होतात ना, 14 लोक, 14 कशातले काय म्हणतात ग त्याच्याले, 14 प्लेस, 14 भुवन, तल 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 ते आहेत बाबा, पाताळ, सप्तलोक वगैरे सगळं. सप्त लोक नाही का, 14 आहेत, 14 भुवन, 7 वर आणि 7 आतली सात आणि वरची सात. काय काय वरची सात खालची सात अशी, हा पाताळातली मग सात आणि 7 वरचे 7. आणि त्या सगळ्यांना सुखी ठेवायचं प्रार्थना करतो. एक प्रार्थना जे करते की सगळ्यांना सुखी ठेव, बरं थँक्यू थँक्यू. जो माणूस थँक्यू थँक्यू म्हणतो ना, आमचे दादा, मला कशानं यांची आठवण येते, दादा वासवान येते ना आपले, जे पी वासवान, इज टू ऑलवेज बी से थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. If you go on thanking everybody, the nature also supports you. And if you become an ungrateful brat, then there are points in your life, or there are times in your life in which no one comes to help you. And if you go on thanking him, if you are a sincere seeker on this path of spirituality, and really trying to be a good devotee, you'll see that so many people from unseen planes come and help you. कुठे कुठे लोक कधी मदत करतात तुम्हाला समजत नाही, है ना. तुमचं भाग्य लागतं त्याला, तुम्हाला, यू डोंट हॅव टू आणि ते भाग्य कसं आपणच तयार करतो. Who else does it? If we are positive people will get attracted to us. If you are negative, negative people will get attracted to you. Negative thoughts will attract negative tendencies. Positive thoughts will give positive things. And if you are positive, everything will happen nicely. काही नाही तर मी तुम्हाला वारंवार सांगतो, गुरुदेवांचं आपलं बालविहारचं काय मोठं आहे, कीप स्माइलिंग. कोई आएगा तो कम से कम हंसो यार, कम से कम स्माइल तो करो. एअर आला का, क्या है, सुरू झालं यार, इंडल फिरासारखा चेहरा. अरे तो माणूस दमून येतोय, म्हणजे पोस्टमन किती दमतो बिचारा, 42-43 उन्हात सायकल मारत चालत चालत पोस्टचं पत्र टाकतो. आई काय वेळ काय यायची, बेल कशाला वाजवली, खाली टाकलं, सुरू होतं त्याचं. कमीत कमी विचार ना, पाणी पाहिजे का, तहान लागली का. चांगलं बोललं ते बघते गीता पाणी पिते, चांगलं बोललं तरी होतं ना व्यवस्थित, हो की नाही. चला वाच पुढे, ह्याच्यात काय नाही ना, पुढे जाऊ. रीड रवी. सर एक बोल, कौन, राजू बोल रहा है क्या? सर मेरे को आज मोबाइल पे मेरे को समझ में नहीं, राजू बात कर रहे हैं. हाँ राजू बोलो सर. हाँ हाँ हाँ, ओके राजू बोल. अभी वो you were talking about thanking. So हाँ. someone said that when people go to hospital and they leave the hospital maybe for 3 or 4 days in ventilator, हम्म, and when a bill comes, say 15 lakhs 20 lakhs का, तभी उनको पता चलता है कि the importance of oxygen. हाँ, और जिंदगी भर जब भी फ्री का ऑक्सीजन मिलता है उसका कीमत नहीं रहता है. कीमत नहीं रहते. नहीं, वही तो बोल रहा हूँ ना, ये when things are amply available, we are we don't care a hoot for it. Like in the morning I was hearing Swami Anuvandan's lecture, is what he said. पृथ्वीला प्रार्थना आहे, समुद्र वसने देवी, नंतर याला अग्नीला प्रार्थना आहे, नंतर वायूला प्रार्थना आहे, श्री गुरुचरण सरोज रज, नदीला म्हणजे पाण्याला प्रार्थना आहे की काय, समुद्र वसने देवी ते. मग आकाशाला आहे का प्रार्थना? नाहीये का, तर आकाश सगळीकडेच आहे. दॅट विच इज अँपली अवेलेबल, वी आर अनग्रेटफुल फॉर इट. आणि तसंच आपण आयुष्यात आपल्याला जे सहज मिळतात त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञताच नसते. वी आर गेटिंग दॅट इझिली. And that grace of Lord is every moment of our life we should be able to thank Lord. आपल्याला बसता येतंय, बोलता येतंय, जे काय चाललंय ते समजतंय, हो की नाही. मग आपण त्या ईश्वराला सोडून बाकीच्या फालतू गोष्टीकडे का जावं? साधं मनाला विचारा ना आपल्या.
आणि म्हणा ह्या जे काय मला आज मी आहे ते त्या च्या कृपेने आहे. तर मग कशासाठी मन उगीच तिकडे इकडे भरकटतंय आणि नको त्या गोष्टीचं सुख मिळवायचा का प्रयत्न करतोय? सारखं आपली कृती कशी असते का मी हे करीन मग मी सुखी होईन, मी हे करीन मग मी सुखी होईन. आणि हे 90% कधी सुखी होत नाही, 10% होतं. मी आता महाबळेश्वरला जाणार आहे, कशाला? विकेंडला. अरे इथे थंड आहे, मस्तपैकी ते काय एन्जॉय करेन. आणि तिकडे गेली की समजतं हॉटेलमध्ये पाणीच नाही. मग काय एन्जॉय करणार? काय करणार? शिव्या घालत परत येणार. मग त्यापेक्षा घरी शांतपणे बसलं असतं तर काय झालं असतं? नाही, कुठेतरी जायचं. कुठे जायचं तर काहीतरी करायचं बस. सारखं सारखं काय थोडक्यात म्हणायचं काय तरी करून मला जो आनंद मिळायचा असतो ना, मी आता सिनेमाला चाललो, सिनेमा बघायचा म्हणजे काय होईल? मला आनंद मिळेल. मिळतो का? नाही. कारण ट्रेलर फक्त चांगला असतं, बाकी सिनेमा नेहमीच बंडल असतो. आतापर्यंत माझा 4 सिनेमाचा अनुभव आहे. 4 सिनेमाचे ट्रेलर बघितले इतके चांगले होते म्हणून आम्ही सिनेमा बघायला गेलो आणि ते इतके बंडल निघाले की परत आयुष्यात सिनेमा नाही बघायचं हे घेतलं. सिनेमाच नाही बघायचा. काहीतरी दाखवताना व्यवस्थित दाखवतात, पण जेव्हा ऍक्च्युअली दाखवतात वेगळं दाखवतात. तेच सांगतोय काय, की आपण जर दुसरीकडे आपला आनंद शोधायचा प्रयत्न केला, की आपण नेहमी आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यापेक्षा आपण जिथे आहे तिथेच आपला आनंद आहे ना. सी बिकॉज इन द फ्रॉम द पास्ट experiences we cannot be happy. From the future experience, future what is going to happen, we are not going to be happy. We are going to be happy at present. Everything at least this is clear. Happiness is always in the present. Clear? Is happiness in the past? अरे वा मेरे को I got a son. So next 15 years I'm going to be happy. असं होतं का? नाही. That is momentary. And future मध्ये now my son is going to get married at the age of 28. So I'm happy today. What is the age of the son? 3 years old. Will you be happy? No. So the moment which I have got in present, if I utilize it to the maximum and try to be in the present, I'll be the happiest person on earth. And wherever there is happiness, आनंद जिथे आहे तिथे भगवंत आहे, कारण त्याचं स्वरूपच आनंदमय आहे. आणि जिथे आनंद आहे तिथे प्रेम आपसूक येतं, काही न करता. येते की नाही? काय ते वेगळं बोलत नाही ना मी. मग काय आज मोबाईलवर तर मला 2 चेहरे दिसत नाही तुमचे, ठीक आहे. Sir, I wanted to add. So, in one of the Chintana books, Swamiji has said how people look at life, and I mean, we complain about the results of action. I mean, because it's about the results. So somebody asked Helen Keller. Helen Keller, who was blind, deaf, dumb. Okay, couldn't see, couldn't speak, couldn't hear. Somebody asked, don't you think God was unjust? God has been unjust with you. So I'm just reading her reply from the Chintana. She says, I believe that God is in me as the light in my darkness, as the voice in my silence. So much has been given to me by Him that I have no time to ponder over what has been denied. I thank God for all my handicaps, for through them, I have found myself, my God, and my work. So nice. किती पॉझिटिव्ह, हाऊ मच मोर पॉझिटिव्हिटी यू वॉन्ट. आय शुड लर्न टू ना, हे सवय लावायला पाहिजे. मी तुम्हाला लहानपणापासून तुम्हाला सवय लावली की कुठली गोष्ट असेल त्याच्यातनं चांगलं बघा शिका. आय यूज टू गिव्ह पेन, ब्रूम, and how to correlate it with spirituality. करत होता. If a broom is there, broom is like meant to clean my dirt of my mind. Or a pen, I give you any object, you try to correlate it with spirituality. काय होतं माहितीये का, की मग पॉझिटिव्हिटी आपली वाढायला लागते. मग आपण त्याच्यात निगेटिव्ह बघायला लागतच नाही आणि त्रास होत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट जो त्रास होतो, मग ब्लड प्रेशर वाढतं ना, ते होणार नाही. नाहीतर मग काय, कोणी कसं वागलं तर त्रास होतो आपल्याला. हो ना. कसं हाऊ कॅन मला एक समजत नाही, की आपण आपल्या आयुष्यावर आपल्या स्वतःवर कंट्रोल नाही, तर दुसरं कसं कंट्रोल असेल? मी ठरवतो की उद्यापासून व्यायाम करायचा. ते करतो का? मला वजन कमी करायचं. करतो का? मी आजपासून एक गोड खाणार नाही. तर ऐकतो का? मीच माझं ऐकायचं तर जग काय ऐकणार माझं, सांगा बरं. इज इट पॉसिबल? Therefore, the integrity in character, body, mind, and intellect should go hand in hand. That if you can achieve, then the entire your life will be a smooth sail. त्यासाठी 10 मिनिटं 2 मिनिटं बसायला लागतं.
be a witness to what is happening. Just sit 10 minutes quietly. काही न करता बसा. Think when you're before sitting, think I want to go. No, I want nothing. I want to reach nowhere. I'm just sitting for the sake of sitting, and let it happen whatever is happening. Before Gurudev used to say, meditation is not a verb; it is a noun. When you sit on the seat of meditation, let things happen, and one day or the other it will click. When is that day? That also is not clear. It is his problem ना. काय बघ आपण सारखं टेन्शन मध्ये असतो ना. आता मी मेलं तर काय होईल? परत जन्म मिळेल. काय फरक पडतो सांगा ना. व्हॉट डिफरन्स विल मेक? सपोज टुमॉरो इफ आय डाय. अरे मी इतकं केलेलं माझं सगळं. त्या ईश्वराला काळजी आहे ना. तर पुढचा जन्म छान देईल की जिथे तुमचं अजून एव्होल्युशन होईल. ज्या वेळेला माझं सर्वस्व मी ईश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि त्याला म्हणतो की बाबा मला तुझा सेवक म्हणून तू माझा स्वीकार कर, त्या सेवकाला कसं ठेवायचं तो त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणून ह्यांनी तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आम्ही समर्था घरचे श्वान. समर्थ म्हणजे त्या सद्गुरूच्या किंवा दत्त महाराजांच्या घरचे आम्ही श्वान आहे, आम्ही कुत्री आहोत. कुत्र्याला स्वतःच अस्तित्व आहे काय, मालक कुठे जातो ते जातो. फक्त प्रामाणिकपणे मालकावर राहायचंच आपलं काम आहे. बाकी तो मग काळजी घेतो. भूक लागली की तो खायला देईल, पाणी प्यायला देईल, काळजी घेईल, सगळं करेल तो. म्हणून तर बाबांनी पोतेत काय म्हटलंय, आपण कोणाच्या तरी होऊन राहावे किंवा कोणाला तरी आपलेसे करावे. ऍटलिस्ट किसी का बी ऑफ समबडी, मिनिंग व्हॉट, देवाचं होऊन जावं. आय एम युअर चाइल्ड, आय एम युअर व्हॉट एव्हर इट इज, डिवोटी. देन सी हाऊ द मिरेकल्स हॅपन इन युअर लाईफ. ट्राय इट आउट. आपण प्रयत्नच काय करत. आपण आपलं डोकं जितकं आपण आपलं डोकं वापराल ना तितकं तुम्हाला दुःख जास्त नाही. मी आता हे करणार मग मी सुखी होणार. एका दिवस असं होतं. आय टेल यू एक्झाम्पल. कधीतरी आपलं आपलं रोजचं जे काय नित्यनियमित कर्म घडत नाही. किती अस्वस्थ होतं. मेरा जप रहेगा, मेरा जप रहेगा. गुरुदेव काय म्हणतात, ओके ठीक आहे, लेट हॅपन टुमॉरो, डू डबल, कव्हर इट अप. पण तो जॉब झाला म्हणून आपल्या आयुष्यातले 24 तास वाया घालवायचे का? किंवा तीच आपली पूजा झाली नाही म्हणून करायचंय का? Peace of mind, serenity, happiness, bliss is more important than all this. We are doing all this sadhana for the happiness or bliss or contentment in our life. Okay, ne? Then what difference does it make? एक अनुवानंदांचा एक गोष्ट सांगतो. त्यांनी एक दिवस एकाला भिक्षेला गेले आणि एका बाईला कांदा मागितला. कांदा दो म्हणे, प्याज दो. आणि प्याज क्यों? दो म्हणाले. त्याने खाल्ला कांदा. त्यामुळे मन में अहंकार हुआ था कि 20-22 साल हो गए मैंने प्याज खाया नाही. असे महात्मा पण असतात की मुद्दाहून कांदा खातात किंवा काय सांगायचं म्हटलं तर काय मुद्दाहून खातात की ती वृत्ती पण यायला नको अहंकाराची. अरे मी 22 वर्ष कांदा खाल्ला नाही, खाल्ला एक हात, आता काय म्हणणार? आता मन गप झालं की नाही. ते ट्रेनिंग ऑफ द माइंड ना, मनाचे श्लोक, ऑल दिस एक्सरसाइजेस आर मेंट फॉर ट्रेनिंग आवर माइंड. अँड रिमेंबर, गॉड plus mind is equal to man, and God, man minus mind is equal to God. Man minus mind is God, and God plus mind is man. समजलं का नाही समजलं? ब्लॅक दिसतं. God plus Yes. what? Mind is equal Mind to is equal to man. man, and man minus mind Minus mind is equal to God. God. है ना? तसंच ते मनाच्या पलीकडे जायला शिकायला पाहिजे की मन काय येतं विचार, आपला काय संबंध विचारायचे. विचार म्हणजे काय? तर आपल्या मनावर झाले ते लहानपणापासून संस्कार त्याला विचार म्हणतो. दुसरं काय? विचार कर ना, पहिला विचार आपल्याला कधी येतो, कधी आला असेल की लहानपणी आपल्याकडे विचार होता का सांगा बरं? जेव्हा जन्माला आलो 1 वर्षाचा की पतंग मला पाहिजे, पतंग आला की मी खुश होणार. पतंग समजत नव्हतं, काही समजत नव्हतं. जसं जसं वय वाढलं तसं मग त्या पतंगाची वृत्ती आली. त्या पतंगानंतर अभ्यासाची आली, नंतर खेळाची आली, नंतर पैशाची आली, मग नोकरीची आली, मग बायकोची आली. सगळ्या वृत्ती वाढत गेलं. कंटिन्यू रवी. सर कौन है तो फिर करते हैं.
सर ज्वाइन हो रहे हैं 2 मिनट में। हाँ ठीक है। उनका शायद नेट इश्यू हो गया। अच्छा सर ज्वाइन होते हैं ओके ठीक है। आगे। गेले. हरिओम सर। हाँ गया था नहीं. फोन में ज्यादा मेमोरी आ गया बोला उसके लिए कट हो गया. अच्छा वाईफाई. आगे ठीक है। बोलो. हाँ, therefore the insistence that I should always get the desired results alone is futile. Only one candidate can win the election. All cannot देखो get the desired result. इलेक्शन का आगे देखो. हाँ, hence act we must and to the best of our ability, but our actions must be free from the shackles of false expectations and insistences. The phrase done without desire indicates this. To renounce false insistence is the lesson taught here. Continue. We get attached to the result because we feel we are independent and self sufficient doers of actions. This notion is called the ahankara or ego. The doer becomes the enjoyer, and so the individual becomes naturally attached to the results. The first verse itself proved that this doership notion is false. In order to renounce the doership notion, the attitude of dedication to the Lord is advised. आगे कंटिन्यूशन. Continue करो पढ़ो. आगे. हाँ. हाँ हाँ. ये पैराग्राफ Now, पढ़ो. हाँ. Now, how can one surrender actions to the Lord? The doubt is answered as follows. The Lord is the wielder of the threefold powers of knowledge, desire, and action, jnana, ichha, and kriya shakti. The individual cannot have any right or might apart from the total. The part cannot exist apart from the whole. Hence, from the Lord alone we get the capacity to desire, know, and act. If we keep this in mind as we perform any action, then how can we have a sense of doership? He alone acts through us. Renunciation of this false ego is known as the attitude of surrender to the Lord. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. That is thing given. पूर्णातलं पूर्ण काढलं ते पूर्ण होतं. ठीक आहे ना. Everywhere the Brahman, the consciousness, the Lord is at in all places. Ancient, insentient, living, non-living, everywhere. There is no place in this world where the Lord is not there. है ना. त्या अकबर बिरबलची गोष्ट माहिती आहे ना. एकदा अकबर बिरबल बसले होते. तर बिरबलला काहीतरी एकदम काहीतरी मजा काहीतरी युक्ती आली. तर जहाँ जहाँपना जहाँपना क्या है. बोले आप तो भगवान खुदा से भी बड़े हो गए. तर मग हा अकबर जरा सटपटला. पुढे फ्लॅटरी चाटुकता करायला पण एक काहीतरी हे समाज असते ना.
टू फ्लॅटर समबडी ऑर टू प्रेज. हे काय म्हणे, मी म्हणतो अल्लाह अल्लाह अकबर अल्लाह अकबर करतोय आणि म्हणतो तू अल्लापेक्षा पण मोठा आहे, काही सांगतो का म्हणे. तर तो चिडला, असं करू नको म्हणे, माझ्या आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे, आमच्या ह्याच्यात प्रूव्ह इट. तर म्हणे काय नाही, व्हेरी इझी, व्हॉट टू प्रूव्ह इट. म्हणे सी युअर इन युअर किंगडम, इफ समबडी goes wrong and somebody comes action against a wish, what do? You take him and throw him out of your kingdom, isn't it? You are so powerful, but the Almighty Lord, even if anybody does anything wrong, He cannot throw you out of His kingdom. So your power is more than that of the Lord. So you are the Shahenshah, Badshah. असं आहे ना, देव कुठे नाहीये. There is no place where the Lord is not there. He is there in every cell of this entire universe. Somewhere तो कुठेतरी तो प्रगट आहे, कुठे तो अप्रगट. Somewhere is seen, manifested. Somewhere is unmanifested. In stones, for example. नाही असं नाहीये, आहे. बघा ना, आता see the cycle of life, how is it? The plants are there, the animals are there. The plants depend upon the soil. So after the plants, the animal depends upon the plant. बरोबर आहे ना. And this cycle goes on. And the carbon dioxide which is set out is again helpful to the plants. हे चक्र चालू आहे कंटिन्युअसली. आणि आपण म्हणतो हे कसं घडते, काय घडते, काय माहित नाही, कसं नाही. आता इफ यू आय हॅव सीन सो मेनी डॉक्टर्स, मोस्ट एफिशियंट ऑफ द डॉक्टर्स ऑल्सो, heart surgeon, they saying we do our duty, but to give life is in his hand. Sometimes the operation just happens and that is successful. Sometimes we 4, 5 hours waste on the doing everything and trying out, but it doesn't become success. We are putting the same effort to both, but शेवटी कसं असतं माहितीये का, की त्या व्यक्तीची पुण्याई त्या कामाला येते. The merits, the work which has done, that helps, and to bring yourself in between is a crime. Therefore do your duty, do the best and do the rest. आपल्याकडे आले ना, आपल्या बेस्ट टू द एबिलिटी, मला जे समजतं त्याप्रमाणे त्याला डॉक्टरच्या दृष्टीने ट्रीट करावं, बाकी जावं सोडून. आणि म्हणून त्यांना वाटतं की इन्सिस्टन्स, दुराग्रह फॉर समथिंग इज बॅड. आणि म्हणून ड्युअरशिप, इतकं छान सांगितलं ना. फर्स्ट वर्स इज ड्युअरशिप इज फॉल्स. In order to renounce the doership notion, the attitude of dedication to the Lord is advised. आणि ईश्वराचं वर्णन कसं केलंय, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. He can do what is possible, he can do what is not possible, and he can do what is possible and not possible. काही करू शकतो, कुछ भी कर सकता है. एक महात्मा होता म्हणून, खुदा वो है जो ईश्वर को क्या पहाड़ को घास बना सकता है और घास को पहाड़ बना सकता है. You can make a blade of grass into something huge, and you can reduce the entire mountain to a blade of grass. कुछ भी कर सकता है. What have you got authority on it? काही नाहीये. आपण म्हणतो आपल्यावर सगळं कंट्रोल आहे, काही कंट्रोल नाही. त्यामुळे जर आपण आपल्या आयुष्यात ईश्वराच्या चरणी आपल्याला स्वतःला झोकून दिलं आणि ठरवलं की बाबा रे, माझ्या आयुष्यात जे घडतंय ते तुझ्या कृपेने घडतंय, जे घडावं ते योग्य आणि चांगलं घडावं हे तुझ्या प्रार्थना. Then go on doing your duty. The things will happen. Okay. Continue. We'll finish this. What's the time? 6:05. We can complete this chapter today. The next chapter is devotion. That is more maja hai. Who has got a book? Divya, you got a book? Divya night say. Divya? नहीं. Login करके Sir, क्या I'm करें? traveling, sir. I'm just hearing today. What you are doing? I'm traveling, so I'm just hearing. Oh, okay. Who has got a book? Geeta, you got a book? Geeta, है क्या पुस्तक? I have a book. Yes, sir, I will read. अरे In the same way, since all results are according to the laws of the Lord,
They are the gifts, prasada of the Lord to us. The sweets that we offer to the Lord in the temple are received thereafter as prasada, gift of the Lord. With the same attitude, we should receive all results of actions. We do not insist on a particular prasada, nor do we have, nor do we haggle over the quantity. Whatever is received is shared with others ungrudgingly, and then alone we partake of it. The attitude is one of the cheerful acceptance. Such an attitude frees us from our likes and dislikes and makes the mind pure. Such a pure mind is capable of gaining self knowledge. Hence, a pure mind becomes an aid to gain liberation. We thus see that action done with egocentric desires binds man. When actions are performed with the understanding that the Lord is the governor of all actions, karma adhyaksha, and the giver of all results, karma phala data, the mind becomes purified of all likes, dislikes, and insistence. Such a pure mind, free of vasanas, helps us to liberate man. The attitude of surrender to the Lord whilst performing actions, Iswara Arpana Buddhi, and the cheerful acceptance of results gained, Prasada Buddhi, is called Karma Yoga. Hmm. You know, already discussed this in detail. है ना? कि whatever we are getting, we accept is a prasad buddhi. I have not read the book also, but still happen to discuss it. Hmm. Only one thing which is new here is, um, see, whatever is received is shared with others, encouraging the attitude is one of cheerful acceptance. This is more very important. Whatever we get in the temple as a prasad or in this world from the actions of our the fruits of our actions, we should have a attitude of cheerful acceptance. Such an attitude frees us from all likes and dislikes and makes the mind pure. What happens when we accept the things in a state of cheerful acceptance? आनंदाने accept करणं हसत हसत जे काय असेल मला मिळालं मी accept केलं प्रॉब्लेम एंड्स देअर ना आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतःहून हसता आणि ते आनंदाने ती गोष्ट ऍक्सेप्ट करता तुमच्यातली पण पॉझिटिव्हिटी वाढते हो की नाही आणि such attitude frees us from likes and dislikes, makes the mind pure, and such a pure mind is capable of gaining self-knowledge. Hence, a pure mind becomes an aid to gain liberation. Those who are going to strive for the liberation of for moksha, for Ishwar darshan, for sakshatkar, this is the only method to do it. There is no other. If you bypass this, I don't think you'll be able to reach it. Because this is the main hindrance between you and the Lord, me and the Lord, or us and the Lord. Okay, because my mind doesn't get pure, and in the pure mind, the Lord reveals Himself. Simple as that. And how do you get purity? From actions. When you do the actions without expecting the fruits, I have the sense of attitude of cheerfulness, cheerful acceptance. That is the great use is the word we use. Cheerful acceptance. CA. प्रत्येक जणांनी CA व्हायचा प्रयत्न करा. चार्टर्ड अकाउंटंट बघा गुरुजींनी पदवी पण देऊन टाकली. चेअरफुल ऍक्सेप्टन्स इन ऑल थिंग्स. काय मिळते काय ना ऍक्सेप्ट करायला गेले की त्रास कमी होतो रे. इतकं ते जीव तोडून सगळे संत महात्मा सांगतात तरी आपलं आहेच आहे. ते एक बाबाजी होते 96 वर्षाचे चेतनला आठवेल ते रडले स्टेजवर. मला रडू म्हणजे आवरत नव्हतं रडे म्हणजे तुम्हाला कळवून सांगतोय काय की ईश्वराचं नामस्मरण घ्या तुमचं जे जग आहे हे सगळं फालतू आहे मिथ्या है आप क्यों नहीं मानते बोले हम 70-80 साल से वही कर रहे हैं हम हमको भगवान के प्रति तो आपको हो भी होना चाहिए इसलिए हम वहां से इधर आए वृंदावन से समझते कि नहीं मुझे बहुत दुख होता है कि आप इतने तो भी वो ये संसार में आप आनंद पाने की कोशिश कर रहे हैं. ही 96 इयर्स ओल्ड पूरी दाढी पांढरी सगळे आणि ते रडत होते की त्या इतकं त्रास होतं की यार मी इतकं सांगतो की ना समजत का नाही. तसंच ते गुरुजी संत मात्र सांगतात की आम्ही एवढं सांगतोय की बाबा तुम्ही जे काय कर्म करता ते ईश्वरार्पित बुद्धीने करा की जे काय मला कर्माचं फळ मिळेल ते ईश्वराची कृपा आहे. मग त्याचं तुम्हाला दुःख होणार नाही आणि तुम्हाला राग येणार नाही किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय द्वेष मत्सर हे काय कुठलेही नकारात्मक गोष्टी येणार नाही.
सिंपल गोष्ट आहे. CA चेअरफुल ऍक्सेप्टन्स. राईट आउट. जे काय मिळेल ना, वा छान मस्त ग्रेट म्हणा ना, स्ट्राईट आउट. जो बी होता ना, रे वा मस्त छान किती छान. आपल्याला दुसऱ्याला ट्राय करा ना, विचार करा हे करा की आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा परीक्षेला बसले आणि आपल्या मुलाला मिळाले 81% आणि दुसऱ्याच्या मुलाला मिळाले 92% आणि ते आली पेढी घेऊन शेजारी. आपण म्हणू का अरे वा किती छान मस्त आनंद झाला छान मिळाले मार्क. ते वर्ण असणं काय असतं, हे आली मला टोचायला किंवा माझ्या मुलाला मिळाले 81 मिळाले हे आले मला. तर तिथे पण नाही काय तेच सांगितलं की चेअरफुल ऍक्सेप्टन्स इन टोटॅलिटी पाहिजे. सांगायचं काय मतीत अर्थ आहे, दांभिकपणा नको. हम अंदर से कुछ और बाहर से कुछ और दिखता है नको. अंदर और बाहर एक ही चाहिए. इंटिग्रेटेड इन बॉडी माइंड अँड इंटेलेक्ट. देन इट विल बी इझियर. आणि म्हणून शेवटी मोठे सांगितलं ना, बाकी आपण बोललोच आहे. ईश्वरार्पण बुद्धी आणि चेअरफुल ऍक्सेप्टन्सचा रिझल्ट प्रसाद बुद्धी इज कॉल्ड कर्मयोग. आता आज कर्मयोग आपला संपला, 3रा अध्याय. आता पुढच्या वेळेला भक्तियोग आहे. आपण त्या भक्तियोगात सगळे एक्सपर्ट आहेत. नारद मुक्ती सूत्र एकत्रित आहे ना. चला आज हे कोणाचं आहे काय मनाचे श्लोक So one बोल ना. doubt. So I mean because result season चल रहा है, तो जिनके अच्छे परसेंटेज आते हैं वो लोग आके पेड़ा लेके आते हैं और जिनको मार्क्स नहीं बताने होते हैं उनको भी बताना पड़ता है, या हाँ, लोग हाँ, कुरेद के पूछते हैं. So हाँ. you know, in terms of social understanding, should you celebrate your success at the cost of others failure or others rejections, or should you keep your success with us? You don't need to broadcast your percentage or sense. दॅट इज बेटर ना. आपला Yeah, आनंद because आपल्या पाहिजे. आणि हे बघ तुझं मन जर साफ असेल ना, क्लिअर असेल ना, काही प्रॉब्लेम नाही. मग तू दिसले पेढे माझ्या मुलाला 80% मिळाले की पेढे, तर काय प्रॉब्लेम नाही. पण दुसरा कसं रेसिप्रोट करते तुझ्या हातात नाही. आणि जर तू मला असं अरे तुझ्या मुलाला 61% मिळाले माझ्या मुला 80% घेतले घे पेढे, मग हा प्रॉब्लेम आहे. Action is in itself does not have any fruits. The attitude behind the action is important. Whether you give sweets or don't give sweets, it hardly matters. But and second important thing, how can you regulate the other person's attitude and thoughts? It's virtually impossible. त्यांनी कसं वागावं तर आपण कसं सांगू शकतो. कधी तो सारखं वागेल सर्किट आणि कधीतरी प्रेमाने वागेल, आपल्याला नाही आहे. तर मग आपण त्याच्यावर विचार करणार, उसने ऐसा की सोचा. आता आपण काय आपल्या हातात काहीच चूक नाहीये. ते घडलं ते ईश्वराची इच्छा म्हणून घडलं आणि विषय सोडून टाकायचं. जर गैरसमजूत तुमच्या कृतीने होणार असेल तर तुमच्या हातात काय नाहीये. आपण आपल्या परीने काय क्लिअर असावं. म्हणून पेढे वाटणं न वाटणं तुला जे योग्य वाटतं ते कर, आणि त्याला जसं काय वाटत सारखं दुसऱ्यांचा विचार करत बसू नका रे, आयुष्य बरबाद होईल. म्हणजे ऐसे का तर दुसरं सारखं त्याला काय वाटेल म्हणून आपलं आयुष्य चाललंय. गेट माय पॉइंट. ऑलवेज थिंकिंग ऑफ अदर्स इज बॅड. समटाइम्स यू थिंक, बट ऑलवेज थिंक अबाउट युअर सेल्फ अँड युअर ओन इनर प्युरिटी. अहंकार म्हणून नाही म्हणते, अंतःकरण शुद्धी म्हणून म्हणते. कारण काय होतं ना, सारखं दुसरा कसा विचार केला, हाऊ विल रिस्प्रोकेट, ह्याच्यात आपलं आयुष्य चाललंय. आपण दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून आपला हे करतो, काय कृती करतो, आणि मग त्याला आपल्याला किती त्रास होतो नंतर बघा ना. एक लक्षात घ्या, एक ईश्वराच्या आणि माझ्यामध्ये जे कोण येत असेल ते सगळं आपल्याला छाटून काढायला. एनीबडी हू इज कमिंग बिटवीन मी अँड द लॉर्ड, मे बी इट इज डिझायर्स, मे बी इट इज द डिअर अँड डिअर वन, मे बी इट इज अटॅचमेंट, काही असेल, आय शुड बी एबल टू स्नॅप इट. आणि आपल्याला आपण ईश्वराच्या जवळ जाणार आहे का? बरोबर. आपल्या मुलाला मार्क चांगले मिळाले, त्याला आनंद होतो की नाही देण्यात येताना, का त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा. दुसऱ्याला वाईट वाटून आपण आपल्या मुलाचा आनंद सेलिब्रेट करायचा नाही, हा कुठले नाही. He has worked hard for it. He deserves success, and he has got success, and then celebrate it. No, what other person feels is his problem or her problem. अलग लक्षात नाही आलं विजय. ओके ना? yes sir, Clear? yes sir, yes sir.
बिंदास राहायचं आयुष्यात. दुसऱ्याला काय म्हणतात त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचं? दुसरे विचार करतात का आपला कधी? टेल मी. अरे विजूला कसं वाटेल आपण असं बोललो तर? ते झापतात की नाही उलट सुलट? आपण पण बिंदास राहायचं. चला मनाची सोय घ्या. काय आज कोणाच्याकडे काय? आज गीता नाहीये. गीताला किती होतं? 148. अच्छा. और दुसरा किसके 147 कोणाला आहे? दिव्याला. दिव्या झाले का तुझं? दिव्या तर ट्रॅव्हलिंग करते. दिव्या नाही ना? 149 तर दिव्या वागेश्वरी आहे का ग? 149 माझं होतं. आणि 140 फुटेना चयना ढयना झालं ना मागच्या वेळेला? नाही झालं ते. नाही झालं ना? तुम्ही अर्ध वाचून दाखवलं होतं. हा. मग ते कसं करायचं? आता आज परत दिव्या नाही. बरं एनिवे परत घेऊ तो. फुटेना तुटेना चयना ढयना सदा संचले मी पण ते कळेना या एक रूपास दुजेन साहे मना संत आनंद शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. तो देव फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. सर्वत्र तो कोंडटला असून मी पण आहे जोवर तो मात्र कळत नाही. तो एक रूप असल्यामुळे एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याला दुजे खपत नाही. असा तो अनंत संत शाश्वत परब्रह्म मना तू शोधून पाहे. म्हणजे किती आपण मागच्या आपण आज ग्रुपमध्ये केलं तेच आहे. तो देव फुटत नाही. डज अ गॉड ब्रेक? नो. तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. ही डझंट ट्रेम्बल, ही डझंट शेक. ही इज एव्हरीवेअर. लाईक जस्ट नाव वी डिस्कस ना, कुठे कुठे नाही आहे असं जागाच नाही. सगळीकडे ईश्वर भरलेलाच आहे. आणि अशा जो ईश्वर सगळीकडे असल्यामुळे त्याला दुजं खपत नाही. देर इज नथिंग. म्हटलं होतं ना काय, देव नाही अशी जागाच नाही कुठे. सगळीकडेच ईश्वर आहे. आणि असा तो अनंत संत शाश्वत परब्रह्म मना असं दॅट परमनंट हॅपीनेस, लॉर्ड, ब्लिस, कॉन्शियसनेस इज देअर एव्हरीवेअर. डिअर माइंड, प्लीज गो अँड सीक आफ्टर दॅट. ओके. 148 निराकार आधार वागेश्वरी. नाही 149 मला सांगितलं होतं. हो का? आता मला हे जगी पण पाव सांग. निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सिनली वेदवाचा तदाकार हो निराये जय जय रघुवीर समर्थ. परब्रह्म स्वतः निराकार असून ब्रह्मादी देवांना व अनंत ब्रह्मांडांना आधारभूत आहे. निर्गुण निराकाराच्या अधिष्ठानावर सर्व सृष्टी उभारली आहे. त्याने वर्णन करिता करिता मती कुंठित होऊन वेद मुख गुण गप्प बसले. नेती नेती म्हणजे हे काही नाही ते नाही असे नामरूपाच्या निषेधपर बोलून वेद तबकले आहे. स्वरूप वर्णन काही वेदांना करवलं नाही. वेदाची ही स्थिती मग स्मृती शास्त्र पुराणाबद्दल तर बोलायलाच नको. सारासर विवेक करून तद्रूप होऊन राहा. म्हणा तद्रूप आपण आहोतच, पण आहोत हे तरी कळून द्या. म्हणा शाश्वत ब्रह्म हे शोधून पहा. देव निर्गुण आहे व देवपदी अनन्यपणे ठेवल्याने पूर्ण समाधान मिळते. संत व अनंत या अशा देवाचे अनन्यता हीच भक्ती. ही देवभक्तांची गाठ सद्गुरू घालतात है ना. निराकार आधार ब्रह्मादिकांचा. परब्रह्म कसं आहे? साकार आहे, निराकार दोन्ही आहे. कुठे आहे? तर सर्व सृष्टीत आहे. आणि मग ज्याचे वर्णन आपल्याला वैध करू शकतात का? नाही. पुराण करू शकतात का? नाही. नेती नेती आपण फक्त पाहता काय म्हणतो? हे नाही हे नाही. नेती नेती ना आपण म्हणून याच्यात निर्वाण षटकात बघितले. नेती नेती नेती. आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द माइंड, आय एम नॉट द इंटेलेक्ट, आय एम नायदर द birth, neither the puja, neither the all the things are given. Hey, by the way, on 12th Sunday there is Shankaracharya Jayanti. So we are planning कल. तो कल शाम को अगर टाइम रहेगा तो आधा घंटा एक घंटा लास्ट में कैसा you can take if everyone is there. You can have a Zoom meeting and you can everyone of us can chant with Shankaracharya Stotra. Is it possible? कितने बजे?
कितने बजे रवि बोलेंगे? 8 बजे, 8 बजे, 8 बजे, 8 से 9 चलेगा दिव्या? ठीक है। तो सुबह ये देख लो रवि कौन सा श्लोक ये करने वाला है, वो डालू, रवि जो रवि नहीं तो करेगा। मुझे नहीं मिलेगा। मेरे नाम से निर्वाण चटक लिख दो। तो हाँ 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 टाइम लिमिट दे दो रवि, नहीं तो हाँ हाँ, एवरीवन का श्लोका का लिमिट ज्यादा नहीं, रहेगा। हाँ, थोड़ा तीन तीन टाइम। चार मिनट दे दो, 4-5 मिनट दे दो, काय कुछ फरक नहीं गिरता दिव्या. महिषासुर मधील खाली बड़ा है, बाकी सब छोटे छोटे है. कुछ नहीं सर, टेंशन नहीं. नॉर्मली आदि शंकराचार्य जी की जितने भी श्लोकास है वो सब हाँ, स्तोत्र अष्टकम रहते हैं, तो दे टेक अ लिटिल मोर देन 6 to 7 minutes। नहीं, ठीक है ना. क्या फर्क गिरता है, चलेगा. बहुत बड़ा खाली ले मत. रवि विल मैनेज द शो. रवि विल टेक कितना है. हाँ? त्यामुळे हा. आता हे परत आता निराकार आधारे दोन्ही ना. गीता, यू हॅव टू स्पीक ऑन दिस नेक्स्ट टाइम. 148. 148 and Divya, you have to speak on 147 again Okay, sir. next time. ओके Divya सर। also. And 149 Vageshwari get here. सो गीता जगी एंड आई बोथ आर डूइंग 148 and Vageshwari didi is doing No, 149। you are doing 147. Geeta is doing 148 and now Vageshwari is speaking on 149. ठीक है, ओके। It's already 6:22. एक मिनिट, तुम्हाला वेळ चालेल का 5 मिनिटं वाढवलं तर? चालेल। सगळ्यांना चालेल ना? हा चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. हा कर ना वागेश्वरी, म्हण ना. हा. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे परब्रह्माबद्दल सांगितलंय की परब्रह्म हे साध्या डोळ्यांनी बघता येणार नाही. जसं आपण मायक्रोस्कोप खाली जर बघायला गेलं तर बॅक्टेरिया, व्हायरसेस दिसतात, पण त्यात काय होतं, बॅक्टेरिया वेगळे आणि आपण बघणारा वेगळा आणि जे बघायचंय ते दोन गोष्टी वेगवेगळ्या राहतात. पण परब्रह्माला जर बघायचं असेल तर ज्ञानचक्षूंनी बघायला जरी गेलं तरी परब्रह्म आणि आपण वेगळं राहतच नाही, ते एकरूपच होऊन जातो. म्हणूनच हे जे अनंत आणि शाश्वत जे आहे, जे संतांना दिसलं तेच, अरे मना तू पण शोधून बघ आणि प्रयत्न कर आणि शाश्वत सत्याचा शोध घे. ऐकून आलं? हरि आलं ओम. आलं आलं ऐकू आलं. आलं. छान. मला फोन आला, मला मिस झाले. सांग वागेश्वरी. झालं हा, सांगून दे. परत चांगलं सांगू. झालं का? बरं ठीक आहे. शेवटच्या 2 वाक्य ऐकले मी. हा नाही फोन आला म्हणजे त्याचा. की जर परब्रह्म जर शोधायचा असेल, आपल्याला जर आपला हे शोध घ्यायचा असेल तर आपण ज्ञानाद्वारेच त्याचा शोध घेणार. पण ते घेता 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 इतके एकरूप होणार की परब्रह्म आणि आपणच एकरूप होऊन जाऊ, ते काही वेगळं नसणार आहे. तर हा जो अनंत शाश्वत सत्याचा जो शोध आहे तो तू नक्की घे असं सांगितलेलं आहे, प्रयत्नपूर्वक घे. परत पुढच्या ह्यांच्यासारखे एकदा वाचू. प्लेस घ्या कोणतरी. कोण घेते प्लेस? रवी कोण द्यायला प्लेस? वागेश्वरीच घे. वागेश्वरी घे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us.
We believe that the service of our country is the service of Lords, and devotion to the people is the devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. Hari Om. Hari Om, sir. So, तुझं